1 जून 2026 पासून गुरुचा प्रवेश कर्क राशीत होईल आणि मीन राशीसाठी कर्क राशी ही पंचम भावात येते आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा भाव तुमची बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता, शिक्षण, तुमचे प्रेमसंबंध, पूर्व पुण्याई, आध्यात्मिक प्रगती आणि अनेक गोष्टीतलं यश याचा तो कारक मानला जातो. आणि हा गुरु उच्चस्थ आहे, त्यामुळे शुभ परिणाम अधिक प्रभावीपणे अनुभवास येऊ शकतात. त्याचबरोबर या काळात अंतर्मनात परिवर्तन पण घडून येईल आणि ते तुम्हाला जाणवेल. अनेक मीन राशीच्या व्यक्तींना गेल्या काही काळात संभ्रम असतील, भावनिक अस्थिरता असेल किंवा निर्णयांमध्ये अनिश्चितता असतील, ते आता कमी होत आहे हे जाणवू लागेल आणि जीवनाकडे थोडंसं मॅच्युरिटीने पाहण्याचा दृष्टिकोन वाढेल आणि मला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे याचं उत्तर हळूहळू स्पष्ट होईल. नोकरी आणि करिअरचा विषय आपण सुरुवातीला घेऊया. तुमचाच राशी स्वामी स्वतः गुरु आहे आणि तो उच्च होणार आहे पंचम भावात, त्यामुळे तो करिअरच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल. पंचम भावात उच्चस्थ गुरु केवळ नोकरीतील बदल किंवा पदोन्नती दाखवत नसतो, तर व्यक्तीची एक ज्ञानाची, बुद्धिमत्तेची आणि काम करण्याची पद्धत दाखवतो आणि त्याची योग्य दखल घेण्यास भाग पाडत असतो. काही काळात कसं होतं की अनेक मीन राशीच्या व्यक्तींना मी इतकं मेहनत केली पण त्याचे अपेक्षित फळ अजून मिळालेले नाही अशी भावना त्यांना जाणवली असेल. काहींना कामाचे श्रेय दुसऱ्यांना मिळालेलं आहे असंही जाणवलेलं असेल. काहींना स्वतःची क्षमता अजून योग्य वाटत नसेल. पण गुरुच्या प्रभावामुळे अशी परिस्थिती हळूहळू बदलते आणि तुमच्या कामातील गुणवत्ता, तुमचं ज्ञान आणि समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरिष्ठांच्या आणि तुमच्या सहकार्यांच्या नजरेत येईल. कामाच्या ठिकाणी कसं होतं, नवीन जबाबदाऱ्या मिळतील. महत्वाचे तुमचे जे प्रोजेक्ट्स असतील ना, त्याच्यामध्ये तुम्हाला लीड घेण्याची संधी मिळते किंवा अनेकांना आपल्या क्षेत्रात कसं होतं की अधिक प्रतिष्ठा आणि विश्वास पण मिळतो. कसं होतं की काही लोकांना प्रमोशन पण मिळतो, पगारवाढ मिळते आणि संस्थेमध्ये अधिक महत्वाचे स्थान मिळण्याची पण शक्यता इथं निर्माण झालेली आहे. विशेषतः कसं होतं की शिक्षण असेल, मार्गदर्शन, लेखन, संशोधन, तुम्ही कुठे ऍडमिनिस्ट्रेटर असताल, समुपदेशन करत असाल, तर या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना या गुरुचा अधिक सकारात्मक परिणाम अनुभवायला येईल. कसं होतं की तुमचे विचार, तुमची मांडणी आणि लोकांशी संवाद साधण्याची क्षमता यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरणार आहात. नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींसाठी देखील कसा आहे हा काळ आशादायकच ठरणार आहे. दीर्घकाळ प्रयत्न करूनही अपेक्षित संधी मिळालेली नसेल तर आता योग्य व्यक्तीची भेट होईल, शिफारस होईल आणि अनुकूल परिस्थितीमुळे नवीन मार्ग खुले होऊ शकतील आणि काही जणांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी पण मिळेल. कसं आहे, परदेशी संधी मिळतात, अतिरिक्त प्रशिक्षण मिळतं, नवीन कौशल्य तुम्हाला मिळवता येतील आणि करिअरला नवीन दिशा देणाऱ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत येतील. अनेकांना आपल्या भविष्यासंबंधी पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टता जाणवेल. मात्र गुरुचा कसा आहे की तो आत्मविश्वास वाढवतो. इतका आत्मविश्वास वाढवतो की तो कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पण बदलू शकतो. कधी कधी व्यक्ती तात्पुरत्या उत्साहाच्या भरात नोकरी सोडते आणि वरिष्ठांशी वादही घालते किंवा पूर्ण तयारीशिवाय मोठे निर्णय घेते. हे मात्र टाळलं पाहिजे तुम्ही आणि प्रत्येक संधीचे वास्तववादी तुम्ही मूल्यमापन करा ना आणि मगच पुढे जाणं तुमच्यासाठी चांगलं ठरेल. एकूणच हा काळ मीन राशीच्या व्यक्तींना स्वतःची क्षमता ओळखून देणार आहे, मेहनतीला योग्य दिशा देणार आहे आणि करिअरमध्ये प्रगती मिळवून देईल, सन्मान मिळवून देईल, ओळख मिळवून देईल आणि एक आत्मविश्वास पण वाढलेला तुम्हाला जाणवेल. योग्य नियोजन असेल, संयम असेल तर पुढील वर्षासाठी तुमचा एक चांगला मजबूत पाया हा गुरुकृपेनेच तुम्हाला मिळू शकेल. तसंच मीन राशीचे व्यावसायिक असतील, कसं आहे की उच्चस्थ गुरु मीन राशीच्या व्यक्तींसाठी महत्वपूर्ण बदल घडवणारच आहे आणि पंचम भावातील गुरु केवळ आर्थिक लाभ दाखवत नाही तर लोकांचा विश्वास, तुमची बाजारातील प्रतिमा, नवीन कल्पना आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता वाढवणारा मानला जात असतो. आणि मग गेल्या काही काळात कसं आहे की व्यवसायात अपेक्षित गती मिळाली नसेल किंवा तुम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळाला असेल किंवा व्यवसायाच्या पुढील दिशेबाबत संभ्रम निर्माण झाला असेल तर आता परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. अनेकांना आपल्या व्यवसायाचे खरे सामर्थ्य कळते आणि पुढील डेव्हलपमेंटची दिशा पण तुम्हाला मिळते. तर या काळात नवीन ग्राहक जोडले जातील, जुन्या ग्राहकांचा विश्वास पण वाढेल आणि बाजारात एक सकारात्मक तुमची प्रतिमा तयार होईल आणि व्यवसायाची ओळख जी असते ना ती अधिक व्यापक स्तरावर पोहोचेल. विशेष म्हणजे लोक तुमच्या उत्पादनापेक्षा किंवा सेवेपेक्षा तुमच्या विश्वासार्हतेमुळे आणि कामाच्या गुणवत्तेमुळे तुमच्याशी जोडले जातील. आणि ज्यांचा व्यवसाय शिक्षण, मार्गदर्शन, सल्लागार, प्रशिक्षण किंवा मीडिया, आर्टिस्ट किंवा डिझाईन, ऑनलाईन सेवा, डिजिटल व्यवसाय
अध्यात्म किंवा जनसंपर्काशी संबंधित आहे ना, त्यांना या गुरुचा विशेष लाभ अनुभवायला येईल. कल्पना, अनुभव आणि ज्ञान यांचे आर्थिक रूपांतरण करण्याची नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे. आणि काही व्यावसायिकांना नवीन शाखा सुरू करण्याचा, नवीन सेवा जोडण्याचा किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार येऊ शकतो. तसंच कौटुंबिक व्यवसायातही नवीन पिढीचा सहभाग वाढेल. आधुनिक पद्धतीचा कसा असतं स्वीकार होणे किंवा जुन्या व्यवसायाला नवीन दिशा मिळणे पण इथे शक्य झालेलं आहे. या काळात कसं असतं की प्रसिद्धी किंवा जनसंपर्क आणि लोकांशी असलेले संबंध अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. आणि प्रभावशाली लोकांचे मार्गदर्शन पण तुम्हाला मिळेल आणि एखादी अनपेक्षित संधी व्यवसायाला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाईल. मात्र कसं आहे, गुरुचा आशावाद जो असतो ना तो जास्त असतो, त्यामुळे वास्तवापेक्षा जास्त मोठे चित्र दिसू शकते. त्यामुळे केवळ उत्साहाच्या भरात मोठी गुंतवणूक करणे किंवा कर्ज घेणे किंवा जास्त डेव्हलपमेंट करणे किंवा संपूर्ण माहितीशिवाय जोखीम घेणे टाळलं पाहिजे. झटपट नफा मिळवून देणाऱ्या योजनांपासून सावध राहा. आधीही तुम्ही नुकसानीत गेलेला आहेत आणि आताही जातात. म्हणून आर्थिक शिस्त फार महत्वाची आहे. ग्राहकांचा विश्वास तर नक्की वाढलेला असेल, मी हे सुरुवातीला सांगितलेलं आहे. पण एखादा जुना ग्राहक तुमच्याकडे एक वेगळंच काम आणून देऊ शकतो आणि त्यातून तुमच्या व्यवसायाला पुन्हा उभारी पण मिळू शकते. कुटुंब आणि नातेसंबंधाच्या बाबतीत जर आपण विचार केला किंवा वैवाहिक जीवनाचा विचार केला ना, तर पंचम भावातला गुरु हा नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनात एक सुखमय क्षण आणून देत असतो. तुम्हाला थोडासा बदल आतूनच जाणवेल की काहीतरी सकारात्मक माझ्या कुटुंबात घडत आहे. आणि कसं होतं की गेल्या काही वर्षात काही मीन राशीच्या व्यक्तींना कुटुंबात असूनही एकटेपणा जाणवलेला आहे. मनातील गोष्ट व्यक्त केली नाहीये, गैरसमज वाढलेले होते, संवाद कमी होता, आपल्या भावना समोरच्या व्यक्तींपर्यंत पोहोचल्या जात नव्हत्या. आणि गुरुचा हा प्रभाव काय करतो, अशा नात्यांमध्ये हळूहळू ऊब आणि समजूतदारपणा पुन्हा आणतो आणि घरातील वातावरण अधिक सकारात्मक होते. म्हणून कुटुंबातील सदस्य एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू शकतात. एखादा धार्मिक कार्यक्रम होईल, शुभ कार्य होईल, कौटुंबिक प्रवास किंवा एकत्रित घेतलेले निर्णय यामुळे नात्यांमधील दुरावा पण कमी होत असतो. आणि काही लोकांना आई वडील, भाऊ बहीण किंवा ज्येष्ठ व्यक्तींचे महत्व पूर्वीपेक्षा जास्त जाणवू शकते. तसंच वैवाहिक जीवनात कसं आहे की विवाहित व्यक्तींसाठी हा काळ नात्यातील भावनिक जवळीक वाढवणार आहे. अनेक जोडप्यांमध्ये पूर्वी असलेले तणाव किंवा गैरसमज किंवा एक आबोला संवादाच्या माध्यमातून कमी होईल आणि जोडीदाराच्या भावना समजून घेण्याची एक वृत्ती वाढेल. काही जोडप्यांमध्ये घर किंवा मुलांचे भविष्य किंवा आर्थिक नियोजन किंवा एकत्रित स्वप्नांबद्दल चांगली चर्चा होईल आणि नाते केवळ जबाबदारीत न राहताना ते एक भावनिक आधाराचे केंद्र पण बनत जाईल. परंतु गुरु एक महत्वाचा धडा शिकवतो. नाते प्रेमाने टिकते, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली ते तुटते. त्यामुळे जोडीदाराकडून प्रत्येक वेळी आपल्या मनासारखी वागणूक मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. क्षमा ठेवावी, समजूतदारपणा ठेवावा, संवाद ठेवा, हेच ह्या काळातले मोठे उपाय आहेत. तसंच संतती असेल किंवा तुमच्या कुटुंबातील आनंद असेल ना, तर कसं आहे की संततीचा कारकच हा गुरु आहे पंचम भावात उच्च. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात प्रगती होताना दिसेल, स्पर्धांमध्ये यश मिळेल, करिअरमध्ये चांगली सुरुवात होईल किंवा त्यांच्या आयुष्यातील एखादी महत्वाची उपलब्धी कुटुंबासाठी एक चांगला अभिमानाचा विषय ठरू शकते. काही कुटुंबांमध्ये नवीन सदस्याच्या आगमनाची चर्चा किंवा आनंददायक बातमी पण मिळण्याची शक्यता असते. अविवाहित लोकांसाठी कसं आहे की जीवनात एखादी व्यक्ती महत्वाची प्रवेशही करू शकते. ही ओळख शिक्षण किंवा काम किंवा मित्र परिवार किंवा सामाजिक माध्यमांद्वारे होईल. विशेषतः कसं आहे की हा काळ केवळ तुमच्या आकर्षणाचा नसून भावनिक जुळवणीचा असेल. आणि काही लोकांना असंही वाटू शकतं की समोरची व्यक्ती त्यांना मनापासून समजून घेत आहे आणि विवाहाच्या दृष्टीने गंभीर चर्चा किंवा किंवा पुढाकार अशा बाबतीत होऊ शकतो. परंतु मीन राशीचा एक स्वभाव लक्षात ठेवावा लागेल. अनेक वेळा व्यक्तीपेक्षा तिच्याविषयी निर्माण केलेली कल्पना तुम्हाला अधिक प्रिय वाटते. त्यामुळे कोणत्याही नात्यात वास्तव स्वीकारणे आणि समोरच्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह समजून घेणे आवश्यक राहील. तुम्हाला एक आध्यात्मिक गोष्ट सांगतो आणि काळजी पण घ्या. कसं आहे, हा गुरु नात्यांमध्ये अहंकार नाही तर एक करुणा वाढवणारा असतो. त्यामुळे प्रत्येक वाद जिंकण्यापेक्षा प्रत्येक नातं जपण्यावर तुम्ही भर द्या. ह्या काळात आठवड्यातून एकदा का असं ना तुमच्या कुटुंबासमोर देवाला प्रार्थना करा, नामस्मरण करा, गुरुचरित्राचं वाचन करा, वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी भेट द्या. तेच तुम्हाला उपयोगी ठरेल. ती तुमची ऊर्जा टिकवेल. आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवा, अन्नदान करा किंवा सेवाभाव वाढवा, हेच तुमच्यासाठी चांगलं राहील.
लक्षात ठेवा, कसं आहे की गुरुचे खरे आशीर्वाद केवळ धन किंवा यश या रूपात नसतात. काही वेळा ते आपल्या योग्य माणसे, मजबूत नाते आणि मनशांतीच्या रूपाने पण मिळतात ना. मीन राशीसाठी हा काळ अशाच एक भावनिक आणि आध्यात्मिक समृद्धीचा ठरणार आहे. तसंच जर विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला की नाही, तर हा काळ नक्कीच विशेष लाभदायक आहे. कसं आहे की एकाग्रता वाढेल, अभ्यासातील रस वाढेल, स्पर्धा परीक्षांची ओढ तयार होईल, उच्च शिक्षणाचे योग येतील, संशोधन किंवा तुमचे स्किल डेव्हलपमेंट याच्यामध्ये प्रगती होईल. आणि कसं होतं, तुमच्या राशीवर गुरुची दृष्टी आल्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शक पण मिळतील. मात्र काय आहे, यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचं असतं आणि वेळेचे नियोजन पण आवश्यक राहील. आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला ना, तर पंचम भाव हा केवळ आपण शिक्षण, संतती किंवा बुद्धिमत्तेचाच भाव समजतो. पण तसे नसून ते पूर्वजन्मीचे पुण्य, मंत्रसिद्धी, श्रद्धा, उपासना, ईश्वरी कृपेशी जोडलेला हा भाव आहे. म्हणून या काळात अनेक मीन राशीच्या व्यक्तींच्या विचारांमध्ये सूक्ष्म पण खोल बदल घडू शकतात. पूर्वी जीवनाचा केंद्रबिंदू पैसा, करिअर आणि भौतिक यश होतं, पण आता मनाला काहीतरी अधिक खोल आणि अर्थपूर्ण शोधण्याची ओढ निर्माण होऊ शकते. बाहेरून सर्व काही ठीक असूनही तुम्हाला अंतर्मनात शांततेचा शोध सुरू आहे जाणवेल. आणि अनेकांना अचानक ध्यान, जप, नामस्मरण, गुरुचरित्र, भगवद्गीतेचं वाचन, दत्त उपासना, विष्णू उपासना किंवा इतर आध्यात्मिक साधनांकडे आकर्षण वाटेल. आणि विशेष म्हणजे ही ओढ कोणाच्या सांगण्यावरून नाही हो, तर मनातून तुमच्या स्वाभाविकपणे निर्माण होणार आहे. काही लोकांच्या आयुष्यात एखादा गुरु येतो, संत स्वभावी माणूस येतो, आध्यात्मिक मार्गदर्शक येतो किंवा जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. आणि त्यांच्या एखाद्या वाक्यामुळे, सल्ल्यामुळे किंवा भेटीमुळे जीवनाचा दृष्टिकोन बदलू शकतो, हे लक्षात घ्या. आणि या काळात अनेक मीन राशीच्या लोकांना काही विशेष अनुभव होतील. काही वेळा प्रार्थना केल्यानंतर मन शांत होतं, अडचणीच्या काळात योग्य मार्ग अचानक दिसतो आणि एखाद्या संकटातून अनपेक्षित मदतही मिळते किंवा अंतर्मनातून मिळलेली जी प्रेरणा असते ना, ती योग्यही ठरते. आणि वैदिक ज्योतिषात यालाच काय म्हणतात, पूर्व पुण्याईची कृपा. मात्र एक गोष्ट महत्वाची आहे, काळजी घ्या. स्वभावतः भावनिक आणि कल्पनाशील असल्यामुळे तुम्ही काय होतं, काही वेळा अध्यात्म आणि कल्पना विश्व यामध्ये तुमची गफलत होईल. प्रत्येक स्वप्न, प्रत्येक भावना किंवा प्रत्येक योगाला तुम्ही दैवी संकेत समजण्याची चूक टाळा. गुरु श्रद्धा देतो पण अंधश्रद्धा शिकवत नाही. तो विवेक, संयम आणि सत्याचा मार्ग दाखवत असतो. म्हणून या काळात नियमित साधना करणे, रोज काही मिनिटे नामस्मरण करणे, गुरुवारच्या दिवशी तुम्ही दत्त किंवा विष्णू उपासना करणे, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे, अन्नदान किंवा सेवा कार्य करणे हेच तुमच्यासाठी फायदेशीर असेल. कारण गुरुची ऊर्जा केवळ पूजा पाठात नसते हो, तर सदाचार, सेवा आणि करुणामध्येही ती प्रकट होत असते. या गुरुचा सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजेच मानसिक शांतता, हे लक्षात घ्या. बाह्य परिस्थिती पूर्णपणे बदललेली नाही, तर मनातील अस्वस्थता तुमची कमी होणार आहे. अनेकांना असं जाणवेल बरं का, की पूर्वी ज्या गोष्टींसाठी ते सतत काळजीत असायचे ना, त्या गोष्टींकडे आता अधिक स्थिर आणि तुम्ही सकारात्मक नजरेने पाहत आहात. एकूणच कसं झालेलं आहे, की हा काळ तुमच्यासाठी केवळ धर्माकडे नाही, तर स्वतःच्या अंतरंगाकडे घेऊन जाणारा ठरेल. आणि गुरुची खरी कृपा अनेक वेळा संपत्ती किंवा प्रसिद्धीच्या रूपात नाहीये, तर योग्य विचार, योग्य मार्गदर्शन, मनशांती, ईश्वरावरील दृढ विश्वास ह्या रूपाने मिळते. आणि हा अनुभवच पुढील अनेक वर्षांसाठी जीवनाला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. ही खरी गुरुची कृपा असते. म्हणून मला असं सांगू वाटतं मीन राशीला जाता जाता, की तुमच्यामध्ये मानसिक स्पष्टता, आत्मविश्वास, नात्यांतील ऊब, करिअरमधील प्रगती, आध्यात्मिक स्थैर्य देणारा हा गुरु असेल. आणि हा काळ कसा आहे, केवळ नशिबावर अवलंबून राहण्याचा तर नाहीये, हे तुम्हाला माहित आहे. तर तुम्हाला मिळालेली योग्य दिशा, संयम, सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या साह्याने आयुष्याला अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा हा काळ असेल. आणि अनेकांना ह्या काळात असंही वाटेल, की आयुष्य फक्त पुढे सरकत नाहीये, तर ते योग्य दिशेने सरकत आहे. मीन राशीच्या व्यक्तींनो, 1 जून पासून ते अगदी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत हा गुरु कर्क राशीमध्ये असेल आणि हा तुमच्या राशीवर दृष्टी देत असल्यामुळे त्याची कृपा दृष्टी, त्याचं संरक्षण कवच तुम्हाला प्राप्त आहे. या काळात मग अशी तुमची मानसिकता किंवा अशा काही घटना ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यात घडू शकतात. त्याचे मी वर्णन ह्या गुरुवरून केलेलं आहे. नवग्रहांमध्ये सर्वात शुभ ग्रह हा गुरु मानला जातो, म्हणून त्याचं महत्व तितकंच जास्त आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.